सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवादाचा बदला घेतलेला आहे आणि छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यामधील गुरुवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला। दक्षिण बिजापूरच्या जंगलामध्ये सुरू असलेल्या या चकमकीमध्ये 12 नक्षलींना कंठस्नान घालण्यात आलं आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षल विरोधी मोहिमेवर असताना त्यांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली। रात्री उशिरापर्यंत दोनही बाजूंनी गोळीबार सुरू होता। राज्य पोलिसांच्या 3 जिल्ह्यांचं जिल्हा राखीव पोलीस दल आणि कोब्राच्या 5 बटालियन आणि सीआरपीएफच्या बटालियनचे जवान या ऑपरेशनमध्ये सामील होते अशी माहिती मिळते। आणि काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये स्फोट घडवलेला होता आणि त्यामध्ये 9 जवान शहीद झाले। त्या घटनेचा बदला आता सुरक्षा दल जवानांनी घेतलाय। सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचा बदला घेतल्याची बातमी आपण पाहतो। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यामध्ये गुरुवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलेला आहे आणि नक्षलवाद्यांचा खात्मा केला। दक्षिण बिजापूरच्या जंगलामध्ये सुरू असलेल्या चकमकीत 12 नक्षलींना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती। सुरक्षा कर्मचाऱ्यांचं संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना त्यांनी ही चकमक झाल्याची माहिती समोर आली। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत आहेत। आशिष, आपण पाहिलं की बराच मोठा हल्ला झालेला होता, 9 जवान शहीद झालेले होते आणि त्यानंतर 12 नक्षलींना आता कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। नक्कीच श्रद्धा, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात जे आहे एक 4 ते 5 दिवसापूर्वी 9 जवान जे आहेत ते नक्षल्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले होते आणि त्याचाच एक बदला म्हणून आज छत्तीसगडचे जवान जे आहेत त्यांनी एकूण 12 नक्षल्यांना कंठस्नान घातलेले आहे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी खूप मोठी कारवाई केली असून आज झालेल्या भीषण चकमकीत एकूण 12 नक्षल्यांना ठार करण्यात पोलीस जवान व सुरक्षा रक्षकांना खूप मोठे यश आले आहे। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9च्या सुमारास काही जवान जे आहेत ते नक्षलविरोधी अभियान राबवत असताना ते पथक जे आहे ते नक्षल्यांवर त्यांनी गोळीबार केला आणि एकूण 12 नक्षल्यांनी ठार केलेलं आहे। रात्रीपर्यंत जे आहे ते दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याची माहिती सुद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि मुख्य म्हणजे या एका महिन्यामध्ये एकूण 26 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यामध्ये छत्तीसगड पोलीस दलाला खूप मोठे यश प्राप्त झालेले आहे। हो, कशी नेमकी झाली आहे ही चकमक, कारण की 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे? एकूणच म्हणजे बिजापूर, सुकमा आणि दंतेवाडा चे कोब्राचे वेगवेगळे बटालियन जे आहेत आणि सुमारे 1200 ते 1500 सीआरपीएफचे जवान आहेत त्यांनी संपूर्ण नक्षल्यांना एका याच्यात घेरलेले होते जंगलामध्ये आणि पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार नक्षल्यांच्या दिशेने केला। यामध्ये जे आहे 12 नक्षली ठार झाले आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यामध्ये वेपन्स सुद्धा खूप मिळालेले आहेत, जसे बीजीएल असेल आणि रायफल असेल अशी वेपन्स सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे। श्रद्धा, नक्कीच आशिष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।